मराठा समाजाला मुळीच आरक्षण मिळणारच नाही हे आपण मनोज जरांगे पाटील यांना भेटून सांगितलं होतं. तरी देखील जरांगे आंदोलन करीत आहेत. त्यांच्या पाठीमागे कोण आहे, त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे कालांतराने कळेल असं सांगून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे जातीपातीचं राजकारण करणारी अदृश्य शक्ती असल्याचा आरोप ठाण्यात बोलताना केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज ठाण्यात पक्षवाढीबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. तसंच 24 डिसेंबरनंतर मुंबईत धडकणारे मनोज जरांगे पाटील हे काय सॅन्टाक्लॉज आहेत का असा प्रश्न करत मुंबईत धडकण्याच्या मराठा आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडत विकासकामी सांगण्याऐवजी रामाचं दर्शन घडवण्याची आमिषे कसली दाखवता भाजपनं टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे नवीन खातं उघडलं असल्याची टीकाही ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मोफत रामलल्ला दर्शन घडवणार या वक्तव्यावर केली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झाल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला. स्वतःच्या स्वार्थापोटी जातीपातीचे द्वेष पसरवून राज्याची वाट लावली जात आहे. महाराष्ट्राला खड्ड्यात घातलं जात असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. पदवीधर मतदारसंघासाठी पदवीधर उमेदवार हवा अशी मागणीही ठाकरे यांनी केली. दिवा स्थानकात रेल्वेखाली उडी घेऊन एका तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी 2 जणांना नुकतीच अटक केली आहे. या तरुणीने ऑनलाईनद्वारे एका कंपनीकडून कर्ज घेतलं होतं आणि त्याच्या वसुलीसाठी दोघांनी तिच्या छायाचित्रात छेडछाड करून अश्लील चित्रफित बनवून ती तिच्या नातेवाईकांना पाठवली होती. या प्रकारामुळेच तिने आत्महत्या केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. शंकर हजोंग आणि प्रसन्नजीत हजोंग अशी अटक करण्यात आलेल्या या दोघांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांना पंजाब आणि आसाममधून ताब्यात घेतले. दिवा परिसरात एक 34 वर्षीय मुलगी आईवडिलांसोबत राहत होती. ती डोंबिवलीतील एका कंपनीत काम करत होती. तिने 6 जुलैला दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिने एका खाजगी वित्त संस्थेतून ऑनलाईनद्वारे कर्ज घेतलं होतं आणि तिच्या आत्महत्येमागे तेच कारण असावं असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. त्या आधारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या पथकानं सायबर गुन्हे शोध कक्षाच्या मदतीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. गेले 4 महिने पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते. शेअर बाजारात तिला पैसे गुंतवायचे होते. त्यासाठी तिने जून महिन्यात एका कर्ज पुरवठा करणाऱ्या ॲपच्या माध्यमातून 21,000 रुपयांचं कर्ज घेतलं. हे कर्ज तिला व्याजासह 7 दिवसांच्या आत फेडायचं होतं, परंतु तिला पैसे फेडणे अशक्य झालं. त्यामुळे कर्जपुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी तिला वारंवार संपर्क साधू लागले. तसेच तिचे अश्लील छायाचित्र करून ते नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊ लागले. काही दिवसांनी त्या कर्मचाऱ्यांनी तरुणीच्या छायाचित्रात छेडछाड करून त्याची अश्लील चित्रफित बनवून ती तिच्या नातेवाईकांना पाठवली. ही बदनामी सहन न झाल्यामुळे तिने 6 जुलैला दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची माहिती तपासात समोर आली. यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू करून तिची बदनामी करणाऱ्या कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांचा शोध घेतला. त्यातील शंकर हा आसाम आणि प्रसन्नजीत हा पंजाब येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी जाऊन पोलिसांनी दोघांनाही अटक केली. पोलीस चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी. फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए.
हम तो भूल गए थे कि हमारी बच्ची का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया। मिशन इंद्रधनुष। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील येत्या 21 नोव्हेंबर रोजी ठाणे दौऱ्यावर. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील येत्या 21 नोव्हेंबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत असल्याची माहिती सकल मराठा मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथील आयोजित शासकीय विश्रामगृहात एका पत्रकार परिषदेत दिली आहे. येत्या 21 नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील यांची ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्त्यांना प्रवेशकांचं वितरण करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी खबरदारी देखील घेतली जाणार आहे. जरांगे पाटील हे माझोडा येथे प्रथम येणार असून तेथे त्यांचं भव्य स्वागत होणार आहे. यानंतर ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोरही त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते गडकरी रंगायतन येथे सभा घेणार आहेत. या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष रमेश आंबरे, महेश कदम आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. आपल्या माझोडा जो टोल नाका होता तिथून सुरुवात होणार आहे त्यांची आणि माझोडा ब्रिज खाली त्यांचा भव्य दिव्य ठाणेकर नागरिक आणि ठाणेकरांचे मराठा बांधव आणि मराठा भगिनी हे त्यांचा जाहीर सत्कार तिथे करणार आहेत. त्याच मार्गानंतर सर्व्हिस रोडनी ते सर नितीन कंपनीकडून लेफ्ट टर्न मारून आपला ठाणे महानगरपालिका तिथे आमचे बंधू आहेत कदम साहेब त्यांच्या मार्गासह तिथे त्यांचा भव्य दिव्य सत्कार होणार आहे. तसेच पुढे तळपाळीवरनं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्रुत पुत्र आहे त्यांचा तिथे त्यांचा ते हार त्यांना घालणार आहेत आणि सीधा गडके रंगातला त्यांची सभेची सुरुवात होणार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट नको, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागू नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेत आम्ही स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना प्रमुखांना वंदन करायला आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायला जातो. परंतु आज त्या ठिकाणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करून स्मृतिदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय. आपण राज्याचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ता आहोत. स्मृतिदिनी आपण आणि बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक स्मृतिस्थळावर कधीही जाऊ शकतात. परंतु तिथे वाद नको म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सामंजस्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार आपण शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्मृतिस्थळावर गेलो होतो. आपण दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आलं नव्हतं. मात्र आपण निघाल्यावर तिथे उबाटा गटानं घोषणाबाजी सुरू केली. महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले, धक्काबुक्की केली. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नाही. त्यांच्या स्मृतिदिनी अशा पद्धतीनं वाद उकरून काढणं, अशांतता निर्माण करणं आणि कायदा सुव्यवस्थेत बाधा आणणं अत्यंत निषेधार्थ असल्याचं मत शिंदे यांनी व्यक्त केलंय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही सर्वांचीच जबाबदारी असून त्यात कुणीही बाधा निर्माण करू नये अशी भूमिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.